पाहायला मिळत आहेत आपल्याला. पाहूया महत्वाची मॅच तर ही सुद्धा आहे. 5 षटकांची असणारी ही लढत आहे. एक दिवसीय स्पर्धा व्यावसायिक गट आज नेहरू नगर प्रीमियर लीगचा. महत्वाची मॅच, महत्वाच्या मॅचला सुरुवात होते. अक्षय वाठारकर पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर तिकडनं उसळी घेतली आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. बॉलची हवाई यात्रा अक्षय वाठारकर यांच्या बॅट मधून येतोय. सिक्सर. धन्यवाद. चला डीजे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, जिकडे एक लांब लचक फटका अक्षय वाठारकर यांच्या बॅटमधून आलाय. ओ या वेळेला जास्त वेगात थोडासा पुढे बॉल टाकला. फॉलिंग स्वीप करायचं होतं, नाही शक्य झालंय. 6 धावांवर धावफलक थांबलाय. 2 जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एक बारामतीच्या काटेवाडीचे खेळाडू आहेत तर एक साताऱ्याच्या फलटणचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला हा बॉल थोडासा पुढे केला होता. धावघेराचा प्रयत्न. मयूर मासाळ या नावाची चर्चा आहे. त्यांच्या गोलंदाजीसाठी ते ओळखले जात आहेत. बॅटिंगही करतात परंतु बॉलिंग जबरदस्त आहे. आज ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरे एस-एन-बी ट्रॉफीच्या यावर्षी ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली आहे. प्रफुल्ल पाटील येत आहेत बॅटिंगसाठी. पनवेल परिसरातील असणारे हे खेळाडू बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत रायगड जिल्ह्यातून. आज यस मयूर यांच्यासाठी मासाळ मामा यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी विशेष पुरस्कार 200 रुपयाचा दिला जाईल. तब्येत मॅचच्या दिशेने प्रफुल्ल चॅम्बो. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. यावेळेला पहिला बॉल वाट पाहिली आणि त्याच्यानंतर वाट लावली. बॉल सीमारेषेच्या पार जातोय. 4. चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. चांगली मॅच होईल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. संविधान विरुद्ध मातोश्री अशी ही लढत आहे. पुन्हा एकदा तेच पाहिलं. स्क्वेअर लेग आतमध्ये आहे. मग काय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेनेच मारलाय. पुन्हा एकदा सीमा रेषा पार. 4. चौकार. यार मॅच जबरदस्त होणार आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात सुद्धा. या मॅचकडे नक्कीच सगळ्यांच्या नजरा लागल्यात. अमित तांबे पिंपरी परिसरातील एक दर्जेदार नाव आज महाराष्ट्रभर चर्चेत आहे. अमित तांबे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. समोर जर पाहिलं तर साताराचा एक जबरदस्त खेळाडू फलटणचे अक्षय. गेल्या वर्षी साताऱ्याच्या शाहू स्टेडियममध्ये 2 बॉलला 12 धावांची आवश्यकता असताना सकाळी 5 वाजले होते आणि अशा वेळेला लगातारचे 2 षटकार मारून आपल्या टीमला विजय मिळवून देणारे अक्षय वाठारकर. तर गेल्या वर्षी रॉयल फेस्टिवल बोरली पंचतन श्रीवर्धन तालुका याच खेळाडूने 12 चेंडूमध्ये 44ची मॅच देखील जिंकून दिली होती. परंतु अमित तांबे देखील काही कमी नाही आहेत. मग श्रीतेज 11 संघासाठी खेळत असताना किंवा पुण्यातील विविध संघांना खेळत असताना अमितचाही जबरदस्त खेळ आपण पाहिलाय. काल एन-बी ट्रॉफीमध्ये देखील चांगला खेळ केलाय. सुरुवात चांगली झाली आहे. मागील ओव्हर मॅच ज्यामध्ये ज्यावेळेला टाकली होती त्यावेळेला मात्र जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली होती. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी राहिले होते आणि आता सुरुवात डॉट बॉलने केली आहे.
यस, वाईटसाठी रिव्ह्यू देखील घेण्यात आलेला आहे. कमबॅक या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. अमित ऑप्शनच्या बाहेर टाकला यावेळेला. बॉल जर पाहिलं तर थोडासा लांब पाहायला मिळाला. धावसंख्या वाईटने पात्र पुढे जात असताना पाहायला मिळेल. 16 धावा धाव फलकावर. 5 ओव्हरची मॅच आहे. हे फटाफट क्रिकेट आहे. एक कालखंड असा होता टेस्ट क्रिकेट, त्यानंतर वन डे आलं, त्यानंतर T20 आलं. आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील बऱ्याचशा क्रांती होताना पाहायला मिळालेल्या आहेत. यावेळेला रिव्हर्स वेगळे खेळायला गेले. अमित काही सुचू देत नाहीये. सरळ बॅटने खेळून जमत नाहीये, बॅट उलटी केली तरी जमत नाहीये. प्रयत्न करावे लागतील. बॉलर वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकतायत, वेगवेगळ्या टप्प्यावर टाकतायत, वेगवेगळ्या गतीने टाकतायत, परंतु तुम्हाला देखील आपल्या हातात असलेल्या बॅटने त्याचं उत्तर हे क्रिकेटच्या खेळात द्यावंच लागतं. यावेळेला समोर उडवलाय बॉल. काही चेंडू लाजबाब टाकले, परंतु आता अक्षय वाठारकरने सांगितलंय मी सुद्धा फलटण वरून इकडे काय आलोय. 4 धावा, चौकार. वीस धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. विदाउट लॉस 20, बिनबाद 20. धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. अमित तांबे समोर अक्षय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला. 21 धावा धाव फलकावर. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. फिल्डर थोडेसे दूर आहेत. एक धाव तर घेतली आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय आणि लगेच दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आशिष दादा मारणे, पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, यांचं आगमन होतं. हार्दिक स्वागत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. समोरच्या दिशेने जातो आणि तिकडे मांडवगण फराटा गावचा चिता होता, नाव रणजित फराटे, त्यांनी पकडलेली कॅच आणि इकडे आली आहे विकेट. डीजे तसेच या ठिकाणी आमचे मित्र, क्रिकेट प्रेमी आणि सगळ्यांच्या मदतीला नेहमीच धावून येणारे अभिजित भाऊ गोपण हे देखील उपस्थित राहत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत असेल. आशिष दादा मारणे यांचंही आगमन होत आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करू. नेहरू नगर परिसरातील क्रिकेट पुन्हा एकदा सुरू झालंय आणि सगळ्यांनाच उत्कंठा होती या मैदानातील क्रिकेटची. हे मैदान कधी सुरू होत आहे आणि पावसाचा व्यत्यय आला खरा, परंतु त्यातूनही मात्र नव्याने मार्ग काढलाय या संघाने आणि खूप चांगली कामगिरी केली जाते. विकेट आली आहे मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतील अक्षय वाठारकर. प्रसाद बॅटिंगसाठी. प्रसाद येताना पाहिलं मिळत आहेत. पाहूया गोलंदाजीसाठी रफ्तार का राजा नजीर. वेगातील बॉल, बॅटची कडा, बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. काय वेगात आला आणि वेगात गेला सुद्धा. पंचांचा इशारा येतोय.
4 धावांचा. यस, नो बॉल आहे आणि त्याच्यावर चौकार आलाय. धावा महत्वाच्या आहेत, कशा आल्या याला महत्व नाहीये. नजीर, वेग प्रचंड आहे परंतु अचूक टप्पाही गरजेचा आहे. प्रफुल्ल पाटील बॅटिंगसाठी पहिला मिळत आहे. पनवेल परिसरातील खेळाडू आहेत. चॅम्बो, या संपूर्ण स्पर्धेवर कमलेश दादा मात्र लक्ष देऊन आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने उडवताना पाहायला मिळत आहेत. उंची थोडीशी जास्त होती, एक धाव मात्र मिळणार आहे. कॅच जरी पकडली असेल तर फ्री हिटचा फायदा इकडे होताना पाहायला मिळालाय. प्रसाद एका बाजूला आपला पाहायला मिळतील. सर एक मिनिट, एक तांत्रिक अडथळा निर्माण झाला इकडे स्कोरिंगमध्ये. यस, मॅच सुरू होते पुन्हा एकदा. 29 धावा धावफलकावर आहेत आणि तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा नजीर, प्रसाद आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हो, काय वेगात बॉल टाकलाय, आला कधी गेला कधी कळलं सुद्धा नाही. आपली नजर सुद्धा फिरली नसेल एवढ्या वेगात मात्र बॉल मात्र येताना पाहायला मिळाला. म्हणून तर म्हटलं जातं या गोलंदाजाला, नजीरला, रफ्तार का राजा. वेग प्रचंड आहे, धडकी भरावी एवढा प्रचंड वेग आहे, परंतु त्याचं उत्तर बॅटने द्यावंच लागणार आहे. 29 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, परंतु त्याला दिशा दिली, एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय. एक धाव तिकडे मिळेल, एकावर समाधान मानावं लागतंय. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर हा सेमीफायनल नंबर 2. यानंतर अमराज मृत्युंजय गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा फायनलला पोहोचलेली आहे, परंतु त्यांच्या विरुद्ध कोण फायनलला खेळणार तेवढं बाकी आहे, कारण यानंतर फायनल मॅच आहे. 30 धावा धावफलकावर कमलेश दादा स्पर्धेवर लक्ष देऊन आहेत. यावेळेला दांडी 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 गुल बोल्ड. अमित दादा भोसले आमचे मार्गदर्शक मित्र, विशाल भाऊ कांबळे यांच्या आठवणी नक्कीच जागृत होईल. त्यांचे परम मित्र, बालपणीचे मित्र, वर्गमित्र ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. भरतदादा टिंगरे येणार आहेत. आशिषदादा मारणे, श्रीकांत भाऊ देसाई हे आजच्या या व्यावसायिक गटाच्या अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी उपस्थित राहतील. परंतु सध्या चर्चा आहे या वेगवान गोलंदाजाची, परंतु तेवढाच चांगला बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये शुभम गीते दाखल झालेत. टेक्निकली खूप चांगली बॅटिंग करतात. शुभम गीते समोर जर पाहिलं तर नजीर, ओ पॉइंटला खेळले. एवढ्या वेगातील चेंडू पॉइंटला मारणं आणि तिकडे पकडणं तेवढं सोपं नव्हतं, परंतु कॅच सुटली आहे. धावफलक जर पाहिलं तर आता 31 वर जाईल. 31 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच.
एखादा नौका बॅटर विदाऊट प्रॅक्टिसचा नजीरच्या पुढे तर मला वाटत नाही उभा राहील. ज्या वेगात बॉल येत आहेत की गोळे येत आहेत. आणखीन एक वेगवान बॉल. यष्टीरक्षकाचे देखील हात लाल करेल एवढ्या वेगात बॉल टाकतोय. आणि इकडे हे षटक 8 धावांवालं राहिलं. धावफलक 31 वर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. त्याचबरोबर मंचावरती उपस्थित अभिजित भाऊ गोफन व तसेच अविनाश भाऊ चौधरी, रियाजभाई नदाफ, शिवलिंग अण्णा, कमलेश दादा वळके, निखिल वाघमारे, दिलीप वर्मा, साहिल पारखे, विकी साळवे, जितेंद्र तानंबेर, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. प्रसाद आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शुभम गीते मैदानाच्या आतमध्ये आहेत. अंकित कामाडी यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित केलं. 2 ओव्हर बाकी आहेत आणि कुठेतरी एक 25 धावा तरी यानंतर येणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. शुभमने या हंगामात जुन्नर प्रीमियर लीगची सुरुवात केली होती. मला आठवतं लोहगावच्या स्पर्धेत 2 वर्षापूर्वी मालिका जिंकले होते. यावेळेला खुलवा टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झाला. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी. अनिकेत ताकवणे होते तिकडे. धन्यवाद. विकेट येताना पाहिलं मिळते. सांगलीचे विश्वजित आलेत बॅटिंग करण्यासाठी. विश्वजित गरुड. हा बॉल वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल जास्त लांब आहे. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या पुढे जाईल. यानंतर अंतिम फेरीचा सामना असणार आहे. हाही बॉल यष्टीरक्षकांच्या हातात कमी गतीने फिरवलाय. यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. डॉट बॉल मात्र येताना पाहिलं मिळेल. 32 वर धावसंख्या थांबली आहे. रिवतचा प्रयत्न या वेळेला, परंतु धाव घेतली गेलेली आहे आणि स्ट्राईकवर विश्वजित येत आहेत. सांगली जिल्ह्यातील ख्यातनाम खेळाडू आहेत. पळूस कडेगाव परिसरातील. 33 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. अंकित कामाडी अडपसर परिसरातील एक चांगले गोलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला सांगलीचे बॅटर आहेत विश्वजित. 33 धावा 3 विकेट. 3 ओव्हर झाल्यात आणि 3 बॉल झालेले आहेत. 3 3 3 3 3. विश्वजित बॅटिंगसाठी. अतिशय सुंदर मैदानामध्ये सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. नेहरू नगर प्रीमियर लीग. आज स्वर्गीय विशाल कांबळी चषक हे देखील आपण पाहत आहोत. ज्यांनी या परिसराचं नाव अखंड भारतामध्ये नेलं असे दिग्गज आज नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी मात्र जागृत आहेत. किती खेळाडू घडवले त्यांनी. यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न केला आहे. तिकडे फिल्डर येतील, फेकी करतील, तोपर्यंत शुभम शेळके होते तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जाते.
पुन्हा एकदा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रसाद करतायत खरे, परंतु वाईट बॉल तिकडे घोषित केला जातोय. अंकित यांच्या विरुद्ध एक वेगळी रणनीती अवलंबली आहे. 35 धावा धावफलकावर आहेत. सेमी सुरू आहे आणि यानंतर फायनल आहे. यावेळेला रिवर्स. आतापर्यंत सरळ बॅटने तेवढ्या धावा येत नव्हत्या, बॅट उलटी केली. 4 धावा, रिवर्सचा चौकार. थँक्यू डीजे. कुमार शेलार आणि बाळा यांचं इथे आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आमचे परम मित्र आकाश भाऊ चौधरी यांचं देखील हार्दिक स्वागत. 39 धावा या चौकारानेशी धावसंख्या पुढे निघालेली आहे आणि 50-55 ची मॅच चांगली होईल. दोन्ही टीमची स्ट्रेंथ पाहता एका बाजूला सचिन बर्गे आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर प्रदीप न्यायनीत आहे, एका बाजूला नितीन अल्लाटसर आहे, एका बाजूला चंद्रशेखर मोरे साहेब आहेत, एका बाजूला संविधान आहे, एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते मातोश्री. पुन्हा एकदा तेच. हो 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 हो, आता मात्र रिवर्स मारलाय, खूप लांब मारलाय. वाह, काय स्ट्रोक खेळलाय. सिक्सर. आणि इकडे एक चौकार रिवर्सचा पाहायला मिळाला, त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. ओव्हर संपल्या 4 आणि रन झालेले आहेत 45. काळ बदलला आणि काळाबरोबर क्रिकेट बदललं. क्रिकेटचे फॉर्मॅट बदलले. प्रीमियर लीग आल्या, संघाला टी शर्ट आलं, वेगवेगळे फॉर्मॅट येऊ लागले. आपल्याकडलं क्रिकेट सुद्धा बदललंय. संघाचे संघ मालक येऊ लागले आणि लीग पद्धतीचं हे क्रिकेट आपल्या सगळ्यांनाच आता आवडू लागलंय. यूट्यूब नावाचं माध्यम आलं आणि क्रिकेटचा चेहरा मोहराज बदलून गेला. शेवटचं षटक घेऊन बॉलिंगसाठी पुन्हा एकदा रफ्तार का राजा नझीर. या ज्या वेगात आला त्याच वेगात टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसलाय. बॉल हवेत आहे. तिकडे मात्र पकडली गेली कॅच आणि विश्वजित यांची विकेट. सौरभ येतात बॅटिंगसाठी. सौरभ येत आहेत, सौरभ पुसावळे. सातारा जिल्ह्यातील आणखीन एक ख्यातनाम खेळाडू. पाहूया सौरभ कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. सौरभ, याही खेळाडूकडे टॅलेंट आहे. आज सौरभला खेळावं लागेल. समोर नझीर. वेगात बॉल टाकलाय. बॉल पाठीमागे पकडणं सुद्धा अवघड झालंय, एवढ्या वेगात बॉल येतोय. व्हाईट बॉल प्लस 1 धाव. रन महत्वाचे आहेत. धावसंख्या पुढे जात असताना आता पाहायला मिळेल. आतापर्यंत रिवर्सचे चांगले फटके पाहायला मिळाले का, आताही पाहायला मिळेल का? नेहरू नगर प्रीमियर लीग. हडपसरचे मामा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत आहेत. मामा, आपलंही स्वागत. वेगवान वेगवान बॉल. ओ, परंतु रन घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर यष्ट उद्ध्वस्त केल्यात नझीरने. विकेट आली रनआउटची. बॅटिंगसाठी
अनिकेत नैनीत येताना न्यायनीत पाहायला मिळत आहेत. साताऱ्याचे नांदगावचे खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 47 धावा धावफलकावर आहेत. यानंतर फायनल आहे, परंतु फायनल कोण खेळणार? 5वी ओव्हर सुरू आहे, 47 रन झालेत. रफ्तार का राजा नजीर, परंतु अनिकेत देखील काही कमी नाही आहेत. पहिलाच बॉल त्यांच्या विरुद्ध फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 पुढे. काय वेगात बॉलिंग केली जाते. कौतुक करावं लागेल या बॉलिंगचं. नजीर 9 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या नजीर यांनी. मॅच झाल्यानंतर भेटावं लागेल या बॉलरला, कशा प्रकारे एवढ्या वेगात बॉलिंग करतात. अठ्ठेचाळीस धावा फलकावर आहे. शेवटचा षटक आहे, काही बॉल बाकी आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. शेवटचा सामना कोण खेळणार त्याच्यासाठीची मॅच पाहायला मिळते. नेहरू नगर प्रीमियर लीग आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन आज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आजचा दिवस व्यावसायिक गटाचा विविध दूरवरून, कोणी साताऱ्यावरून, कोणी सांगलीवरून, कोणी पनवेलवरून, कोणी मुंबईवरून, कोणी कोणी नगरवरून, कोणी पुण्यावरून खेळाडू आलेत. आणखीन एक वेगात बॉल. काय बॉलिंग टाकली जाते. जणू काही या बॉलला गुलाम बनवलंय या गोलंदाजाने. आणि मनाप्रमाणे जेवढ्या वेगात पाहिजे एक बटन दाबलं जाते वेगाचं आणि त्या वेगात बॉल पडतोय. जवेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी रफ्तार का राजा नजीर, परंतु वेग आहे तर बॅटरकडे देखील बॅट आहे. प्रसाद बॅटिंग करावी लागेल. समोर नजीर, यावेळेला वेगात बॉल त्याला खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, फेकी केली आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या पुढे गेली आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट येते खरी. पन्नास धावा धाव फलकावर. टीम संविधान 11च्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आमचे मित्र मारुती करचुंडे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. विनंती आहे मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. नेहरूनगर पण नेहरूनगर प्रीमियर लीगचा आज व्यावसायिक गटाचा दिवस. 50 धावफलकावर सेमीफायनल सुरू आहे. मातोश्री 11 हडपसर विरुद्ध संविधान पुणे यांच्यातील सुरू असणारी मॅच. 2 न्यायनीत एकाच वेळेला खेळपट्टीवर. वेगात बॉल टाकलाय, परंतु पंच त्या ठिकाणी कळवतायत हा नो बॉल आहे. वेग होण्याच्या प्रयत्नात स्टेप करून बसले. चेक. हॅलो एस या माईकचा आवाज वाढव. नो बॉल साठी रिव्ह्यू देखील घेण्यात आलेला आहे. पाहूया. चला सर, आलाय का निर्णय? नो बॉल. नो बॉल मात्र कळवला जातोय. धावसंख्या पुढे जाते 51 वर. अनिकेत समोर पुन्हा एकदा रफ्तार का राजा. पुन्हा एकदा वेगात बॉल टाकलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी दिला जातो आणि त्या प्रयत्नात विकेट येते. धावसंख्या झाली आहे 52. जिंकण्यासाठी पाहिजे 53 मध्ये
53ची आवश्यकता. चला बॅटर पाठवा. बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. मॅच सुरू करायची आहे. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लागले जात आहे. यानंतर फायनल आहे आणि आमचा प्रयत्न हाच आहे की फायनल सुद्धा जास्त ओव्हरचीच व्हावी, कारण खूप चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे, नियोजन पाहायला मिळत आहे. आपलं साथ गरजेची आहे. यावर्षी विजू भाऊ, कमलेश भाऊ, यावर्षी कदाचित 1 दिवसाची स्पर्धा आहे, कदाचित पुढल्या वर्षी 2 दिवसाची सुद्धा होऊ शकतात. हमराज मृत्युंजय गेल्या वर्षीचे विजेते फायनलमध्ये ऑलरेडी पोहोचलेले आहेत. आता त्यांच्या विरुद्ध कोण खेळणार त्याच्यासाठीची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला डाव झालाय संविधान पुणे या टीमने 52 धावा केल्या. 53चा पाठलाग करायचा आहे निर्धारित 5 ओव्हरमध्ये आणि तो पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगावचे खेळाडू अनिकेत ताकवणे आणि त्यांच्या बरोबरीने पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावचे खेळाडू रणजित फराटे मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. परंतु गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच, सातारा जिल्ह्यातील फलटण एक्सप्रेस म्हणून देखील ज्या खेळाडूला ओळखलं जातं, सोनू बुधावले, अनिकेत ताकवडे आणि रणजित फराटे. तर बॉलिंगसाठी सोनू बुधावले, विवेक बुधावले म्हणजे सोनू बुधावले बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मजा येणार आहे. पुढले 25 मिनिटे मनोरंजन आणि मनोरंजन. पहा, जर मॅच लवकर संपली तर शेवटची मॅच जास्त ओव्हरची खेळवण्याचा मानस असणार आहे. चला जबेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अनिकेत ताकवणे याही खेळाडूच्या नावावर मोटरसायकल आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 2 मोटरसायकल मागील 2 वर्षे एरळवाडीच्या पृथ्वीराज चषकात आपल्या नावावर रणजित फराटे यांनी देखील केलेले आहेत. परंतु अगदी राष्ट्रवादी ट्रॉफी मुंबई या ठिकाणी देखील एका डावात 5 घेत असताना सोनू बुधावलेने सर्वांना प्रभावित केलं होतं. बॉलिंगसाठी येत आहेत संविधान विरुद्ध मातोश्री अशी ही लढत आहे. जो जिंकणार हमराज मृत्युंजय बरोबर खेळणार नेहरू नगर प्रीमियर लीग, अण्णासाहेब मगर स्टेडियम मधील एक मानाची स्पर्धा. पहिला बॉल, रिवर्स अस्त्र बाहेर काढलाय, फटका खेळलाय, वेगात बॉल निघालाय, रेस लागली, फिल्डर आणि बॉल यांच्यामधील जिंकणार कोण? बॉल जिंकलाय 4. चौकार येताना पाहायला मिळतोय. धन्यवाद. धावफलक 4 वर पाहायला मिळतोय.
पहिल्याच बॉलवर रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. अलीकडच्या कालावधीमध्ये हा फटका खूपच लोकप्रिय झालाय आणि इकडे पहिल्याच बॉलवर चौकार खेळताना पाहायला मिळाले ते म्हणजे अनिकेत ताकवणे. रिव्हर्सच्या फटक्यावर सोनू बुदावले एक चांगले गोलंदाज आहेत. यावेळेला लांबून खेचण्याचा प्रयत्न झाला. हा बॉल थोडासा लांबून खेचला होता, त्याच्यामुळे टायमिंग नाही झालाय. सोनू बुदावले मी सुद्धा फलटण वरून इकडे काय आलोय दाखवून देत आहेत. विकेटचं पतन. डीजे धन्यवाद डीजे. विकेट येते पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. मॅच अशी चांगली होणार आहे, कट टू कट होणार आहे. नवीन बॅटर मैदानात येत आहेत. पिंपरी काळेवाडीचा स्टार म्हणजेच अमित तांबे, जोडीला आहेत रणजित फराटे. सोनू बुदावलेने घेतली विकेट. टायमिंग नव्हतं, थोडंसं बाहेर आले होते, परंतु बॉल थोडासा लांबून खेचला आणि त्याच्यामुळे अनिकेत यांना माघारी परतावं लागतंय. सोनू रिवर्स आल्या आल्या अल्टी पलटी स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. प्रफुल्ल करतायत पाठलाग, परंतु बॉल नाही थांबणार आहे. तो जातोय सीमा रेषा पार. 4. हॅलो हॅलो. त्याचबरोबर त्यांचं आगमन झालंय या ग्राउंडमध्ये. महाराष्ट्र पोलीस सुनील चौधरी सरांचं आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती आपण देखील मंचावरती यायचं आहे. विशाल वाघमारे आपला देखील मनपूर्वक स्वागत. एक राईटीने रिव्हर्स मारला आणि एक लेफ्टीने रिव्हर्स मारला. धावसंख्या 8 झाल्या, त्या सगळ्या रिव्हर्सवर आहेत. यावेळेला समोर खेचलाय हा बॉल. मिड ऑफ मिड ऑन दोघेही प्रयत्न करतायत. दोघांच्या मधून बॉल सीमारेषेच्या पार जातोय. 4. स्क्रीन पशी बसलेत, विनंती आहे थोडंसं उठायचं आहे. स्क्रीनच्या थोडंसं बाजूला बसा, ते लाईव्ह मध्ये दिसतंय युट्यूबवरती. चेअर्स घेऊन थोडंसं बाजूला बसा. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न. बॉलला थोडंसं पाठीमागे घेतलं यावेळेला. चांगली कामगिरी, चांगली कामगिरी करावं लागेल. हे 12 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 25 बॉलमध्ये 41 करायचे आहेत. मॅच मोठी आहे, सहजासहजी मॅच सोडणाऱ्या दोन्ही टीम नाही आहेत. फायटर आहेत हे दोन्ही सुद्धा, परंतु आज कोण बाजी मारणार? फायनलमध्ये हमराज मृत्युंजयच्या बरोबरीने कोण खेळणार? सलग दुसऱ्या विजयासाठी हमराज मृत्युंजय आतुर आहेत. पुढे सरसावले, लोअर फुल टॉस केला हा बॉल. फिल्डर बऱ्याचशा दूरवरून येतात, प्रयत्न करतात, परंतु बॉल नाही थांबत. तो जातोय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पार. चौकार. धावसंख्या 1 ओव्हर संपल्यानंतर झाली आहे. 1 विकेट माघारी, 16 धावा. डीजे वाजवा वाजवा. धावसंख्या झालेली आहे 16. चांगल्या या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. अजूनही 4 ओव्हरमध्ये 37 करायचे आहेत. एखादी चांगली ओव्हर संविधान ग्रुपला देखील मॅचमध्ये त्यांना ओव्हर टाकावी लागणार आहे. बॉलिंगसाठी आफ्रिद सय्यद या गोलंदाजाच्या नावाची चर्चा आहे सध्या. प्रचंड जबरदस्त वेगवान आणि चांगले कटर्स देखील वापर करतात, परंतु समोर रणजित फराटे आहेत 360 बॅटिंगसाठी, ते सुद्धा ओळखले जातात. पाहूया, आफ्रिदचं षटक तेवढंच महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण 4 ओव्हरमध्ये अजूनही 37 धाबांची आवश्यकता आहे अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी. एका बाजूला संविधान ग्रुप, एका बाजूला मातोश्री यांच्यातील सुरू असणारी मॅच. प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेत. आज या स्पर्धेचा जर पाहिलं तर एक दिवसीय
व्यावसायिक गटाचा दिवस आणि व्यावसायिक गटातून बाजी कोण मारणार याची चर्चा आहे. थोडीशी घाई करा, कारण यानंतर फायनलच्या ओव्हर आम्हाला सुद्धा कमी नाही करायच्या आहेत. लोवर फुल टॉस, हा बॉल पुन्हा एकदा समोरच खेळलेत. मिड ऑफ दिसत होता, जो आतमध्येच आहे. दिशा दिली समोर, धावा 4. धन्यवाद डीजे. बॉलिंग करायची तर कुठे करायची. पॉवर प्लेचे फटके इकडे खेळले जात आहेत. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. एक आहेत कव्हर्सला, एक आहे स्क्वेअर लेगला. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, चांगलं यष्टीरक्षण तिकडे पाहायला मिळालंय. डॉट बॉल आलाय. अशा प्रकारे एक डॉट बॉल जरी आला ना, मॅच मध्ये थोडासा दबाव निर्माण करेल संविधान टीम. धाव संख्या जर पाहिली तर आता 22 बॉलमध्ये 33ची आवश्यकता आहे. पुण्याची पिंपरीचं नेहरू नगरचं मगर स्टेडियम आणि त्याच्यामध्ये सुरू असणारी ही NPL नेहरू नगर प्रीमियर लीग. कमलेश दादांचं संपूर्ण स्पर्धेवर लक्ष. ओ, हाई बॉल खोलवर टप्प्याचा टाकलाय, परंतु रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. बॉल चांगला आहे, परंतु रन आली आहे, हे महत्वाचं आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. पहिल्या 3 बॉलमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 21 मध्ये 32 काही डॉट बॉलची आवश्यकता आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आफ्रिद सय्यद, व्यावसायिक गटाची फायनल मॅच सुद्धा आजच होणार आणि यानंतर होणार आहे. फक्त 8 टीम मध्ये ही स्पर्धा आहे. यावेळेला पाठीमागे खेळणे तिकडे प्रफुल्ल आहेत आणि चालू लागले. पंचांकडे पाहिलं सुद्धा नाही. वा, याला म्हणतात खेळाडू आणि याला म्हणतात खेळाडू वृत्ती. विकेट आली आहे. धन्यवाद डीजे. मजा येते या मॅच मध्ये. मॅच जबरदस्त होणार आहे. दोन्ही टीम हार मानणाऱ्या नाही आहेत. 20 बॉलमध्ये 32 करायच्या आहेत. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी रणजित फराटे यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस या गावचा सितारा, ज्याच्याही नावाची चर्चा आहे. जुन्नर प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती. गतवर्षी आमदार चषक पिंपरी, जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता. शुभम शेळके बॅटिंग साठी दाखल झालेत. रणजित फराटे यांच्या जोडीला समोर आफ्रिद सय्यद. पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडासा कट होतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय, डॉट येतोय, समीकरण बदलतंय. 19 बॉलमध्ये 32 करायचे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. एवढं चांगलं मैदान आणि एवढ्या चांगल्या मैदानावर क्रिकेटची स्पर्धा चौफेर. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय प्रेक्षकांची देखील प्रेक्षकांची गर्दी आता व्हायला लागली आहे. कारण चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायचं असतं. एवढ्या चांगल्या मैदानात चांगली स्पर्धा. आज व्यावसायिक गट आहे. हा बॉल थोडासा पुढे केला, अडवण्याचा प्रयत्न. वा, आफ्रिद सय्यद चांगली बॉलिंग केली आहे. पहिल्या बॉलला चौकार आला खरा, परंतु त्यानंतर काय कमबॅक केलंय. फक्त 5 रनची ओव्हर टाकलेली आहे आणि इकडे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 21 धावा आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता पाहिजे. महाराष्ट्र पोलीस सुनील चौधरी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. चौधरी साहेब, स्वागत आहे. आणि बॉलिंग मध्ये परिवर्तन केलं जात आहे. वर्षाचे 365 दिवस क्रिकेट आणि क्रिकेट नावाचा जप करणारी व्यक्ती बॉलिंगला येते. प्रदीप नैनीत, डॉन, पुणे पोलीस.
हरिभाई आणि मासाळ मामा डॉन यांनी जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा पुरस्कार आहे. NPL कमिटी जर डॉन यांनी हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. हॅट्रिक घेतली तर अभिजित भाऊ गोपाण यांच्याकडून 3000 रुपयाचा पुरस्कार. पोलीसमॅन चौधरी साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार. नुसता बॉल हातात घेतलाय 5000 रुपयाचा पुरस्कार. हॅट्रिक घेतल्यावर अजून 5000 एक्स्ट्रा वाढायला बसलेत. डॉन यांच्यावरचं प्रेम आहे प्रेक्षकांचं. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. डॉन प्रदीप नैनीत पाहूया. समोर देखील तेवढ्याच ताकदीचे दोन्ही खेळाडू आहेत. 2 युवा पुणे जिल्ह्यातील शुभम शेळके आणि समोर जर पाहिलं तर रणजित फराटे आणि बॉलिंगसाठी प्रदीप नैनीत. डॉन ओ पहिला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर बॉलिंगची दहशत. पहिला बॉल तर चांगला आलाय. अजूनही समीकरण बदललेलं आहे. 17 बॉलमध्ये 31 ची आवश्यकता आहे. सेमीफायनलची मॅच आहे. डॉन यांचा यॉर्कर पाहायला मिळाला. पुणे काय अखंड महाराष्ट्रात बरेचसे जे पोलीस बांधव आहेत ते सुद्धा चांगले क्रिकेट खेळतात. मी एवढा सगळा वेळ काढून क्रिकेट खेळतात मोठी गोष्ट आहे. हो आता बॉलचा टप्पा पाठीमागे घेतला. चांगला बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉन बॉलिंगची दहशत. आणखीन एक चांगला बॉल परंतु शुभम कुडे कमी आहेत. रणजित देखील तेवढेच दर्जेदार आहेत. 16 बॉलमध्ये 31 करायचे आहेत. पहिल्या 2 बॉलमध्ये मात्र फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर उडवलाय. तिकडे आहे सोनू आणि डॉनची दहशत. विकेट. प्रत्येक विकेटला आहेत ना. लावा ना प्रत्येक विकेटला. काय हॅट्रिक अहो प्रत्येक विकेटला लावा ना. जवळचा खेळाडू काय फरक पडतो. नाही प्रत्येक विकेटला नाही. प्रत्येक विकेटला कोणतरी लावायला पाहिजे ना मामा. मासाळ मामा डॉन यांच्या यापुढे प्रत्येक विकेटला 200 रुपये आणि हॅट्रिक घेतली तर 500. चला हॅट्रिक घेतली तर माझ्या मध्ये 5000 लागले. डीजे थांबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नरसिंग पालम पल्ले लांब पल्ल्याचे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे खेळाडू. पाहूया मातोश्री टीम मध्ये. परंतु समोर आहेत डॉन. आणि नरसिंगने देखील हॅट्रिक जर केली तर अभिजित भाऊ गोपण यांच्याकडून 3000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. डॉन बॉलिंग साठी पाहायला मिळत आहेत. मॅच तर जबरदस्त होणार आहे. दोन्ही टीम जबरदस्त आहेत. ओ विकेट येता येता राहिली. डॉन काय बॉल टाकलाय. वाह लाजवाब. डॉन का इंतजार 11 मुल्कों की पुलिस कर रही है. परंतु या डॉनचा इंतजार कोण करणार नाही कारण डॉन स्वतःच पोलीस आहेत. रणजित फराटे यावेळेला स्ट्रोक खेळला. फटका फसला. बॉल हवेत आहे आणि डॉन 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 विकेट. समजून तुम्ही देऊन टाका थोडंफार. यार ती कॅच पकडली गेली असती तर आता हॅट्रिकच झाली असती. 200 रुपये मासाळ मामा यांच्याकडून या विकेट साठी सुद्धा आहेत. सचिन बर्गे येत आहेत. पहा मॅच संपलेली नाहीये. मातोश्री 11 हडपसर नितीन अल्लाड सरांची टीम सुद्धा तेवढीच जबरदस्त आहे. तेही प्रयत्न करतायत. सध्या मात्र डॉन आग ओकणारी गोलंदाजी करतायत हे मात्र नक्की आहे. 13 बॉलमध्ये 30 करायचे अजूनही. डॉन
सचिन बर्गे, जुनं ते सोनं म्हणतात ना, त्यातील हा खेळाडू. बरीच वर्ष दर्जेदार क्रिकेट खेळतात. 360 बॅटिंग. खेड तालुक्यातील चाकण परिसरातील असणारे दर्जेदार खेळाडू, चिमणी गावचे खेळाडू, पुण्याच्या डिंगडॉंगसाठी देखील, प्रतीकसाठी देखील क्रिकेट खेळलेत. विविध संघांचं प्रतिनिधित्व केलंय. बरीच वर्ष सचिन बर्गे यांना आपण खेळताना पाहतोय. तेच बॅटिंगसाठी आहेत, परंतु समोर आहेत डॉन. वेगात बॉल टाकलाय, परंतु अचूकतेवर नव्हता. वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. 13 बॉलमध्ये 29 पाहिजेत अजून सुद्धा. बॅकफुटला गेले सचिन. यावेळेला चांगला फटका खेळलाय. बॉल निघालाय सीमारेषा दिशेने. अखूट टप्प्याचा बॉल जो सीमारेषा पार करतोय. शेवटचा बॉल, त्याच्यासाठी 5 धावा आल्या, कारण एक वाईड सुद्धा आला. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 28. 2 ओव्हर बाकी आहे. धावा पाहिजे 25. फक्त 7 धावा दिल्या. डॉन यांनी 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्या. मॅचला ऑन ठेवलेला आहे. अफरीद सय्यद यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय. मागील ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 5 धावा दिल्या होत्या. सुरुवात चांगली झाली होती 16 रनची, परंतु त्यानंतर धावसंख्येला केलंय कंट्रोल. अजूनही मॅच संपली नाहीये. 12 बॉलमध्ये 25 करायचेत. आणि सातत्याने गेली 2 वर्ष राजस्थान राज्यामध्ये जाऊन देखील महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक नाव नरसिंग पालमपल्ले बॅटिंगसाठी. फुल टॉस. नरसिंगला फुल टॉस दिला तर मात्र फुल टोल वसूल करेल, आणि तेच इकडे पाहायला मिळालंय. सिक्सर. अकरा बॉलमध्ये 19. मॅच नाही संपली आहे. सुरुवात खराब झाली आफ्रिद यांची. त्यांना कमबॅक करावं लागेल. नरसिंग सारखे खेळाडू खराब बॉलची वाट पाहत असतात आणि त्यानंतर वाट लावत असतात. वाट लावली आहे. पाहूया कमबॅक होईल का. क्रिकेट हा असा खेळ आहे. मागील 2 बॉलमध्ये किती रन आलेत माहिती आहे? 11. शेवटच्या बॉलसाठी एक वाईट टाकला, त्यानंतर चौकार आला, आणि त्यानंतर आता षटकार आलाय. आणि बॉल पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. हे असे काही खेळाडू आहेत ज्यांनी एकदा बॉल मारला की परत येतच नाही. आणि त्या नर्सिंगला पाहून बॉलही म्हणत असेल, बाबा रे जरा हळूच मार. बऱ्याचशा वेदना होत आहेत. सगळ्या पुणेकर प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. पिंपरीचे, पुण्याचे, मावळचे, खेडचे, अगदी पुण्याच्या विविध भागातून आलेले सगळे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड, एक महत्त्वाचं शहर महाराष्ट्र राज्यातील. हो, इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय खरा. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. बॉल हातात नाही येत आहे, आणि त्या उलट 2 रन तिकडे मिळणार आहेत. समीकरण पुन्हा बदलेल. 10 मध्ये 17. एक टीम अशी आहे, या 4 बॉलमध्ये एखादा मोठा फटका मारायच्या प्रयत्नात असणार. एक टीम अशी आहे, 4 बॉलमध्ये मोठा फटका नाही मारू दिला की ती टीम मॅचमध्ये आली आहे. पाहूया काय होईल. आजचा दिवस क्रिकेटचा, आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर नेहरूनगर प्रीमियर लीगचा खूप चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅकफुटला जात कॅच होतं कव्हर पॉइंटला, नाही यशस्वी झाले. डॉट बॉल येतोय. समीकरण बदललं. 9 मध्ये 17. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला कामगिरी करावी लागते. आणि इकडे थोडंसं कमबॅक केलंय.
एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. एक रोखण्यासाठी सज्ज आहे तर एक ठोकण्यासाठी सज्ज आहे. पाहायचंय काय होणार आणि कोण जिंकणार या मॅच मध्ये, बॉलर की बॅटर. कुणाची होणार जीत, कुणाची होणार हार. फुल टॉस पुन्हा एकदा केलाय आणि या फुल टॉसला खूप लांबवर पाठवलंय. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. धन्यवाद. खरंच कामाला लावलंय मुलांना, तिकडे बॉल शोधायलाच लावले. धन्यवाद डीजे. डीजे डीजे 8 बॉल मध्ये 11. पुन्हा एकदा बॉल नर्सिंगला. कदाचित मनोमन असं म्हणत असेल बाबा रे थोडंसं हळूच. लांबच लांबवर षटकार मारतायत नर्सिंग पालमपल्ले. आफ्रिदला कमबॅक करावं लागेल. हे 2 बॉल निर्णायक आहे आणि या 2 बॉलमध्ये तुम्हाला कमबॅक करायचं आहे. नर्सिंग पालमपल्ले सारखा एक धडाकेबाज बॅटर आणि त्यांना जर फुल टॉस मिळणार तर ते फायदा तर उचलणारच आहेत. आफ्रिद पुन्हा एकदा. आता रिव्हर्स खेळायला गेले, आता रिव्हर्स खेळायला गेले आणि त्या प्रयत्नात इकडे डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. समीकरण पुन्हा बदलत आहे. 7 बॉल 11. 7 बॉल 11 ची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे. सरळ बॅटने रन येत असताना बॅट उलटी गेली. 7 बॉल मध्ये 11 ची आवश्यकता आहे. हा बॉल या मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचा असणार आहे. आफ्रिद प्रयत्न करतायत. याही ठिकाणी प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने दर्दी प्रेक्षक आलेत ही मॅच पाहायला, ही स्पर्धा पाहायला नेहरू नगरला. पुन्हा फुल टॉस. यावेळेला पाहूयात काय होईल. तिकडे आहेत येस, खेळाडूने खेळाडूवृत्ती दाखवली आहे. सोनूला सुद्धा माहिती होतं माझा पाय षटकाराला लागलाय. येस येस, खेळाडूने खेळाडूवृत्ती दाखवली आहे आणि हा षटकार मात्र इकडे घोषित केला जातोय. येस, रिव्ह्यू या ठिकाणी बीमर साठी घेण्यात आलाय. त्याचबरोबर मंचावरती उपस्थित होते आमचे मार्गदर्शक अमित दादा भोसले यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. षटकार सर, पंच निर्णय कळवा इकडे काय तो मूळ. येस, विशालदादांचे वर्गमित्र अमितदादा भोसले यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. ज्या खेळाडूने या परिसराचं नाव भारतभर नेलं, ज्या खेळाडूने कित्येक खेळाडू घडवले, जो होता रिव्हर्स षटकाराचा बादशहा, आज त्यांच्या असंख्य आठवणी जरूर आहेत आणि आज त्यांच्याच नावाने होणारी स्पर्धा, त्यांचे वर्गमित्र बालमित्र या ठिकाणी अमितदादांचे देखील आगमन होत आहे. आपलेही हार्दिक स्वागत असणार आहे. षटकार घोषित केला जातोय. मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी 6 चेंडूची आवश्यकता आहे. यार आता सगळेच म्हणत असते ती कॅच आली असती तर, जर आणि तर क्रिकेटमध्ये नाही चालत.
एवढं झालं असतं. स्कोअर जर पाहिलं तर आता 6 मध्ये 11 असता, तो 6 मध्ये 5 आहे. पाहूया. अक्षय वाठारकर बॉलिंगला आमंत्रित करण्यात आले. दुसऱ्या बाजूला नरसिंग पालमपल्ले आणि जोडीला जर पाहिलं तर सचिन बर्गे यांना आपण पाहतोय. यानंतर असणारा फायनल मॅच हमराज मृत्युंजय आणि त्यांच्या विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल. पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळला जरूर आहे. एक धाव मिळेल. शुभम फेकी करतायत, तिकडे एकच रन मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अजूनही 5 बॉल बाकी आहेत आणि 4 धावांची आवश्यकता. कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच सोडायची नाही हा निर्धार या ठिकाणी केलाय टीम फिल्डिंग करणाऱ्या संविधान टीमने. डॉन अजूनही मेहनत घेत आहेत आणि हे क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे. परवा जर भारतीय महिलांच्या संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा एवढा मोठा स्कोअर पाहून हार मानली असती तर इतिहास घडलाच नसता. त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला झुंज द्यावी लागते, परंतु तुम्ही लढला नाहीत तर जिंकणार आहे. लढावं लागेल. ओहो, बाहेर येऊन खेळले आणि यस, ज्याची गरज होती. डॉट बॉल आलाय आलाय आलाय. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल आणि 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. काही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळात. NPL अण्णासाहेब मगर स्टेडियमवर सुरू आहे दर्जेदार आयोजन. 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. अक्षय वाठारकर टप्प्याचा बॉल आणि खूप लांब आपटला. नरसिंगला तुम्ही असा बॉल टाकणार तर नरसिंग सीमारेषा दाखवणार. मॅच फिनिश. मातोश्री 11 हडपसर टीम फायनल मध्ये. अभिनंदन. चला फायनल मधल्या दोन्ही संघांना विनंती की आपण एका लाईनीत मैदानाचा हात यायचंय. विकेटवरती दोन्ही टीम एका लाईनीत या. हमराज मृत्युंजय आणि मातोश्री 11 आपण सर्व खेळाडू घेऊन मैदानाच्या आत दाखल व्हायचंय. मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊयात. कमलेश दादा मॅन ऑफ द मॅच नंतर देऊयात. हा सेमीफायनलचा. तर नरसिंग पालमपल्ले या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत. तर दोन्ही टीम